महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने टोमॅटोमध्ये वाढ झालेली आहे। तर टोमॅटोमध्ये ड्रिपमधून आम्ही किती वेळ पाणी द्यावं हे खूप महत्त्वाचे आहे, कारण टोमॅटोला पाण्याची आवश्यकता खूप असते। तर आपण कोणत्या पद्धतीने वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचे मॅनेजमेंट करावे ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर टोमॅटो लागण झाल्यानंतर, टोमॅटो प्लांटेशन झाल्यानंतर आपण ड्रिपमधून 15 मिनिटं पाणी द्यावं। त्यानंतर 2 आठवड्यापर्यंत आपण एक दिवस गॅप करून आपण 15 मिनिटं पाणी एक दिवस गॅपने 2 आठवड्यापर्यंत द्यावं। त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण अर्धा तास पाणी सोडावे ड्रिपमधून, ते पण एक दिवस गॅप करून। आणि त्यानंतर चौथ्या आठवड्यामध्ये आपण 1 तास पाणी द्यावं। एक दिवस गॅप ठेवून आपण 1 तास पाणी टोमॅटोच्या प्लॉटला द्यावं। 5व्या आठवड्यामध्ये 1.5 तास पाणी एक दिवस गॅप करून आपण ड्रिपमधून देऊ शकता। त्यानंतर 6व्या आठवड्यामध्ये आपण 2 तास पाणी द्यावं। एक दिवस गॅप करून 6व्या आठवड्यामध्ये 2 तास पाणी द्यावं। ह्या पद्धतीनं 7व्या आणि 8व्या आठवड्यामध्ये हा सेमच डोस, पाण्याचा डोस ड्रिपमधून आपण द्यावा। तर 9व्या आठवड्यापासून आपण 3 तास पाणी टोमॅटोच्या प्लॉटला द्यावं। तर ह्या पद्धतीनं आपण ड्रिपचे पाण्याचे नियोजन आपण करावे। तर हे खूप महत्त्वाचे आहे। तर ह्या पद्धतीनं आपण टोमॅटोच्या लागवडीमध्ये पाण्याचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे। आणि आम्ही आमच्या अनुभवाने आम्ही सर्व प्लॉटला ह्या पद्धतीने पाण्याचा डोस देत आहोत। 9व्या आठवड्यापासून आपण हार्वेस्टिंगपर्यंत ह्या पद्धतीनं 3 तास पाणी एक दिवस गॅप करून द्यावे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।